प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय गौरव शेठ कांडपिळे यांचे इथे आगमन झाले। बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, राजा बैलाचे ते मालक सुद्धा आहेत, त्यांचे इथे आगमन झाले। आणि जीतू 11 जर्मन नेरेचे आम्ही पाहतोय बिग सपोर्टर आहेत, त्यांचे इथे आगमन। राजवीर गौरव शेठ कांडपिळे सौजन्य आपण पाहतो होतो बघा। या स्पर्धेसाठी आम्हाला जी जनरेटरची व्यवस्था अगदी 5 रात्रीमध्ये आपण पाहताय ते आमच्या अरिवली गावचे जीविका जनरेटर आपण पाहताय। अगदी विकास भाऊ यांना विनंती करतो आपण या, आपला इथे सन्मान केला जाईल आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। विकासजी भाऊ आपल्याला विनंती आहे, आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। तर टॉस जिंकला बोरगाव संघाने आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण बॅटिंग करेल उसारली हा संघ। हेमंत भगतला पाहतो, भूषण मुंडे 2 सलामीवीर आणि गोलंदाज कुणाल शिंदे। मॅच रंगतदार असेल, उसारली विरुद्ध सामना पाहतो आपण बोरगाव या संघामध्ये। पहिला चेंडू आणि गोलंदाज झाले कुणाल। फर्स्ट बॉल इम्पॉर्टंट मॅच सेमीफायनल जो संघ जिंकेल त्याला मिळणार फायनलचं तिकीट। चला स्पीडअप करा, 3:23 पहिला चेंडू ठेवला खोलात, दबाव निर्माण केला आणि फलंदाज झाल्या बाद इम्पॉर्टंट विकेट, बिग विकेट। खेळाडूंना विनंती करतो थोडा एकत्रित येऊ नका, कारण आता थोडा वेळ वाचवायचा, थोडं सहकार्य करा। यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता कुणालचा आणि त्यावेळेला बाद झाला। आपण पाहतो जी लाईन लेंथ होती हेमंतला बाद केला आणि गोलंदाजानं आपल्या मार्गातील अडथळा दूर केला। फर्स्ट विकेट फॉल डाऊन, कुणालला पाहतो विकेट मिळाली। सामना पाहायला मिळतो बोरगाव विरुद्ध उसारली यांच्यामध्ये ही लढत रंगताना आपण जरूर पाहूया। तर नवीन फलंदाज सरकले क्रमांक 3 वर, तो रोहित सरकला क्रमांक 3 वर। आपण पाहतो रोहित यादव याला उसारली संघाला धावा सेट करावे लागतील। मागच्या सामन्यामध्ये काय खेळ केला, बारवाईला पराभूत केलं। आता समोर बोरगाव संघ हा सुद्धा तेवढा चांगला संघ समोर उसारले, मात्र ज्या धाटणीचे चेंडू फेकतो ना कुणाल, त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल। लॉंग रनअप आहे, लेफ्ट आर्म राउंड विकेट, आणखीन एक दांडी गोल केली। यष्टा उद्ध्वस्त, दुसरा धक्का, 2 गडी बाद झाला यावेळेला हेमंत भगत नंतर। बघा काय दर्जेदार गोलंदाजी आणि याचा अभ्यास करतो नेरे संघ। समोर बोरगाव आहे आणि त्यांची धारदार गोलंदाजी कुणाल आहे, 2 विकेट मिळाल्या। रोहित यादव बाद झाला हेमंत भगत इम्पॉर्टंट। हे सुरुवातीला हादरे जेव्हा दिले जातात ना तेव्हा तणाव निर्माण होतं आणि आता ही जबाबदारी असेल नागेशला मैदानावर थांबावं लागेल, झुंजावं लागेल, 3 षटकामध्ये टार्गेट सेट करणं। आता नागेशवर जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते ना तेव्हा त्या जबाबदारीचं ओझं घेऊन तुम्हाला एक चांगला खेळ दाखवावा लागतो आणि इथे डाव थोडा विस्कळीत केलाय। हेमंत भगत बाद झाला, फलंदाज रोहित यादव बाद झाला, नागेश आलाय, 2 धक्के मिळाले, धावा 0। सुरुवात चांगली मिळाली बोरगावसाठी। गोलंदाजीचा तिखट मारा, दर्जेदार गोलंदाजी। गोलंदाज कुणालला पाहिलं, अगदी चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो, खोलात टाकतो। पहिला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा होता आणि त्यानंतर लेग्स एसटी उडवली, विचार करायला भाग पडलं रोहितला। 2 विकेट, हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज कुणाल शिंदे। पुन्हा एकदा स्टंप, मिडल स्टंपवर चेंडू ठेवला, ऑन साइडला सावध पवित्र घेतला नागेशनं, कुठली तयारी दाखवली नाही। नागेशला माहिती इथे शांत डोक्यानं आपल्याला खेळावं लागेल, कारण हा सामना महत्त्वाचा आहे। इथून जर फायनल खेळतो तरी इथे जर चांगला खेळ केला संघासाठी खेळावं लागेल, चांगलं टार्गेट सेट करणं। समोर बोरगाव संघ, आज या बोरगावनं गोलंदाजीच्या तिखट माऱ्यानं सर्वांना लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी केल्या। आतापर्यंत 3 चेंडू 2 विकेट 1 धाव। स्ट्रेट खेळतो, या फटक्यांची गरज होती। लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी, नागेशनं तयारी दाखवली नाही, जबाबदारी असेल भूषणवर।
आतापर्यंत 4 चेंडू. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व द्यावं लागतं. पॉवर प्लेमध्ये तुम्ही जोरकस गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण असणं, कमालीचं क्षेत्ररक्षण करणं, या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षण भूमिका महत्त्वाची असते. आणि आता कुणाल 4 मध्ये दबाव निर्माण केलाय. 5वा चेंडू लॉफ करतोय, आम्ही थांबणार नाही. आणि नागेशचा पवित्रा आलाय दणदणीत चौकार. धावसंख्या 6, गडी बाद झाले 2, 6 धावा. फर्स्ट ओव्हर. कुणाल शिंदे सेमीफायनल फायनलमध्ये पोहोचलाय. जीतू इलेव्हन जय हनुमान नेरे कोणता संघ त्यांच्या विरुद्ध 2 आत करेल. 6 धावा आहेत. दाफल कवर. नेक्स्ट बॉल. ओ लाईन पाहिली, नागेशनं लाईन ओळखली, रीड केलं. अपील मध्ये उत्साह आणि या डेफिनेटली आणखीन दबाव वाढलाय. दबाव वाढला, बॅटिंग टीम उसारलीवर. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफीची दर्जेदार स्पर्धा. काय बोरगाव बघा, काय गोलंदाजी करतो बोरगाव. अटॅकिंग गोलंदाजी म्हणूया. स्टान्स, त्यांचा रिदम, चेंडू फेकण्याची कला, गोलंदाजीमध्ये ताकद. नागेशनं एक तडाखा दाखवला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली. कुणाल शिंदेनं धावा दिल्या. 6, 3 विकेट मिळाले. महत्त्वपूर्ण बाद झाला नागेश, बाद झाला हेमंत भगत, त्यानंतर रोहित बाद झाला, निखिल भगत. आणि आता भूषणवर जबाबदारी. अटॅकिंग बॅटिंग करायची असेल तर शांत डोक्यानं खेळावं लागेल, कारण 3 षटकामध्ये 30, 35, 40 वर मजल मारणं आता महत्त्वाचे उसरले संघाला. चला प्रॅक्टिसला आता वेळ नाही आहे. अंदाज धीरजला विनंती करू, संघ सहकार्याने विनंती करू. आता तुम्ही वॉर्मअप करू शकत नाही. सेट झालात, स्पर्धेचा अभ्यास केला, खेळपट्टीचा अभ्यास केला आणि आता आपल्याला वेळ वाचवायचा. धीरज पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागली, झेल घेण्याची संधी, सोडलाय झेल. 2 धावेसाठी झाला पलटवार. गुड रनिंग. कुठे का होईना या 2-3 धावा सुरू ठेवाव्या लागतील. बोरगावला विनंती करतो, जास्त वेळ एकत्रित राहू नका, वेळेला महत्त्व द्या, थोडं सहकार्य करा. पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट पाहते. दोन्ही संघाच्या पाठीराखे मैदानावर उपस्थित आहेत. सेमीफायनलचा सामना आहे. 2 धावाला धीरज. एकूण धावफलक 8, 8 रन्स ऑन बोर्ड. उसरली विरुद्ध बोरगाव. धीरज पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड, डीप लॉंग ऑन कडे, फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल. काहीच वाकडं करू शकत नाही. चित्र मैदानावर पाहिलं, जो दबदबा निर्माण केला आतापर्यंत कुणालची गोलंदाजी आणि त्यानंतर धीरज गोलंदाजी किती प्रभावी. बोरगावनं टॉस जिंकला होता आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. गोलंदाजावर विश्वास असल्यानंतर संघनायक हा निर्णय घेतो आणि तो निर्णय घेताना आपण पाहिलं बोरगाव संघाला. पुढचा चेंडू समोर ठेवला, लाईन खाली होती, यास एज लागली, आणखीन एक विकेट. 4 धक्के मिळाले उसरली संघाला. डाव थोडा गडगडला. ज्या उसरली संघाची दादागिरी होती मात्र या बोरगावच्या गोलंदाजासमोर नेस्त नामूद झाले. आणि याचंच नाव आहे क्रिकेट. शेखर असं म्हटलं जातं, क्रिकेट म्हणजे रंजकता, रोमहर्षकता, राजाचा रंक, रंकाचा राजा कधी होईल. क्रिकेटमध्ये याचा नेम नाही. आणि आपण इथे पाहिलं बोरगावच्या या धारदार गोलंदाजी समोर हतबल झालेली बॅटिंग लाईनअप. सौरभ आलाय. एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. सौरभकडे ती क्षमता आहे. भूषण मुंडेकडे शांत डोक्याने खेळावं लागेल आणि खराब चेंडूचा प्रतीक्षा करून मोठे फटके खेळणं आता महत्वाचं आहे. तर वेशवीवरून शुभेच्छा आलेत सौरभसाठी, स्पेशली या वेशवीवरून शुभेच्छा. धावा 9 आहेत आणि धीरज 3 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज मैदानावर उरलेल्या काही चेंडूमध्ये आक्रमण करणं
आता उसरली संघाला इम्पॉर्टंट आहे, टार्गेट सेट करावं लागेल. 3 षटके आहेत, तुम्हाला 30, 35, 40 धावा बनवणं आता संघ हितासाठी महत्वाचं आहे. समोर होता लाईन चांगली, चेंडूवर नजर स्थिर ठेवावी लागते. क्रिकेटमध्ये तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक वेगवान क्रिकेटमध्ये खेळू शकत नाही. तुम्हाला उत्तम फुटवर्क पाहिजे, चेंडूवर नजर स्थिर पाहिजे, मैदानाच्या परिस्थितीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आणि आता पाहिलं सौरभला धारदार गोलंदाजी समोर हतबल झालेली बॅटिंग लाईनअप, 9 धावा आहेत. खोला चेंडू टाकला, एज धाव घेण्याची तयारी, मात्र मोठे फटके का येत नाही याचा विचार होतोय. हेमंत भगत बाद झाल्यानंतर असं काही घडेल ही वार्ता विलाप जरूर होते, मात्र अजूनही वेळ गेली नाही. एक ओव्हर बाकी आहेत. भूषणवर जबाबदारी आणि धावा दाफलकावरती टोटल पाहतोय 10 धावा, 10 रन्स. 4 गडी बाद 10. 1-2 मोठे फटके आले तर धावा होतील आणि भूषणकडे ती पॉवरफुल हिटिंग आहे. षटकार आलाय, षटकार, कमबॅक होऊ शकतो. भूषण एक आक्रमक फलंदाज येतो, या मॅचला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो आणि जरूर आपण इथे पाहतोय. आणि तो संघ जरूर इथे फाईट करत असताना तर जितू 11 जे हनुमान नेरे संघ इथे जरूर फायनल मध्ये पोहोचला, टीचा अभ्यास केला. आणि आता क्रमांक 3 षटक सिद्धेश, 2 षटकानंतर 16. आक्रमण ठोकलाय, पॉवरफुल, आणि सौरभ पाटीलचा हा ब्रँडेड स्ट्रोक. सौरभला माहिती आहे 2-3 मोठे फटके आले ना तरी पलटवार होईल. आणखीन एक लॉफ करतोय, थोडी शक्तीचा अभाव, फिल्डर रेडी. फ्रंट फुटला जरूर आले, प्रयत्न जरूर कमालीचे केले. नक्कीच आपण पाहतोय ही अपेक्षा असते जेव्हा तुमची पॉवरफुल हिटिंग चालू असते ना, तेव्हा संघाला तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. आणि आपण ऑन स्क्रीन चेक करूया, हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. आमची टेक्निकल टीम DRS लॉफ केला, तिथे सौरभकडून चांगले कमालीचे प्रयत्न सुरू आहेत. फ्रंट फुटला आला, स्ट्रोक बनवला, अँगल चेक केले जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट टीम टेक्नॉलॉजी. आणि पाहूया बघा, हा फटका क्रॉस पॅटेट, अगदी चेंडू बनवला, लॉफ केला, परफेक्टली कनेक्शन नाही, मात्र डिसिजन पेंडिंग. आणि फायनली अँगल थोडा चेक केला जाईल पुन्हा एकदा, क्रॉस अँगलनं. अगदी बॅट्समन आउट, क्लेरिफाय झाले. लक्ष विद्या मॅचकडे. तर सोनांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आम्ही पाहतोय जितू 11 जे हनुमान नेरे संघाचे बिग सपोर्टर प्रथमेश पवार यांच्याकडून सचिन मोरेला प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं प्राइज मिळणार आहे आणि ही अगोदरच डिक्लेअर केले. सिद्धेश 6 धावा, विकेट, धावा दाफलकावर टोटल 22. एक षटकार सौरभनं ठोकला, भूषणनं ठोकला आणि आता भूषणकडून अपेक्षा आल्यात. आणि फलंदाज पाहते क्रमांक 7 वर मुकेश भगत संघाचं नेतृत्व करतात. 2-3 मोठे फटके आले ना तर धावा होतील, मात्र दोन्ही फलंदाजाकडून सुप्त क्षमता आहे आणि त्याचं आकलन करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. मुकेश भगत आलेत आणि फलंदाज खेळत असताना भूषण. 4 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके शेखर आले ना तर फाईट पाहायला मजा येईल, कारण धावा दाफलकावर 22 आहेत. 3 षटकांचा सामना आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, रिमेनिंग 4 बॉल लेफ्ट. नेक्स्ट बॉल, आक्रमणाचा प्रयत्न, ड्राईव्ह केलं ऑन साइडला, 1 धाव पूर्ण, मिसफिल्ड झाली, 2 धावेसाठी झालं पलटवार, +2. थ्रो खराब. भूषणनं तयारी दाखवली. भूषणला सुद्धा स्ट्राईक हवे, कारण चेंडू शिल्लक राहिले. 3 धावा, 24 आहेत. टोटल रन्स पाहते, स्कोर कार्डवर पोहोचलाय 24. बॅटिंग टीम संघ आपण जरूर पाहूया. चेंडू शिल्लक 3, 2 मोठे फटके आले ना तर फाईट बॅक करेल. 3 वाजून 37 मिनिटं झाले. सेमी फायनल आहे आणि यानंतर फायनल असेल.
सिद्धेशला पाहूया नेक्स्ट बॉल. ओ खोला टाकला, फटका फसल्या. भूषणनं एक धाव पूर्ण केली. नकार देतो भूषणला. विश्वास आहे माझ्याकडे 2 चेंडू मला खेळायला मिळणार आणि त्याचा मला फायदा घ्यायचा. मुकेश भगत यांनी त्याला धीर दिला, सहकार्य केलं. युवा खेळाडूला हे सहकार्य करणं हे महत्त्वाचं असतं आणि भूषणकडे तो खेळ आहे. 3:37 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा 25. 5 गडी बाद 25. आक्रमण केलंय. भूषणला विश्वास होता मी फटका ठोकणार म्हणून त्यांनी स्ट्राइक रोटेट केली नाही. स्कोर मूव्ज ऑन +6. उसरलीचे पाठीराखे खुश झालेत. हा आनंद. एक मोठा फटका 31 वर पोहोचलाय. बघा 31 वर पोहोचलाय. डीजेला आता थोडी विनंती देऊ, आता आपण थोडा वेळ वाचूया. 31 वर पोहोचलाय. शेवट गोड होणार का? दिली चपराक चेंडू डीप बॅकवर्ड कडे. क्षेत्ररक्षक पाठला करेल. मुकेश भगत निघालेत. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. व्हेरी क्लोज. डेंजर एंडला 2 धावा मिळतील. प्रयत्न चांगले कमालीचे झाले. कुठे का होईना भूषणचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 2 षटकारानं धावा बनवल्या. ज्या धावांचा आलेख थोडा मंदावला होता, ज्यामध्ये सौरभचा 1 षटकार 3 षटकार योगदान चांगलं आलं. पहिल्या पूर्वार्धानंतर धावा दाफलकावरती 33 आणि 34 करायच्या. 17 आल्या. सिद्धेश महागडा ठरला. धीरजनं 10 दिल्या. कुणाल शिंदेनं 6 दिल्या आणि आपण पाहतो पूर्वार्धानंतर धावा दाफलकावरती 33. तर प्रवीण पुढचा सन्मान आपण करूया. आज ज्यांचा आवाज आपण इथे आहे रुद्र भोईर होते. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. बॉलमॅन आमचे ड्रिंक्स बॉय संस्कार टावरे होते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. वंश भोईर सुद्धा होते. ओमकार भोईर होते बॉलमॅन आणि आमचे ड्रिंक्स बॉय. तर त्यांच्या टीमला बॅट देणार आहोत. आणि आमचा आचार्य वर्ग होता, त्यांचा आम्ही सुद्धा धन्यवाद देतोय. मनीष भोईर पद्माकर भोईर होते. सुंदर जेवणाची घरगुती जेवणाची छान व्यवस्था त्यांनी आम्हाला केली. पीससाठी आम्हाला सहकार्य केलं. रामा चिखलेकर त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आर्य पाटील सुद्धा होते आमचे एक बॉल बॉय. सध्या ते स्टेजवर डिपार्टमेंट आहे आणि बक्षीस समारंभ ते सर्व मॅनेज करणार आहेत. संपूर्ण आमची भातानगाव श्री दत्त क्रिकेट संघ भातान या संघाचे बिग सपोर्टर बच्चे कंपनी, त्यांचा मॉरल सपोर्ट आम्हाला मिळाला. आणि आमचे कॅमेरामन अक्षय बंड्या, दुसरे आमचे कॅमेरामन श्रेयश आहेत. तर रक्षित ब्रँड अँबॅसिडर आहेत. रक्षित ब्रँड अँबॅसिडर फोन करा. सेमीफायनल आहे 3:42. कारण आता हा उत्तरार्ध आलाय. शेखर थोडा आनंद देणारा क्षण आपण पाहतो. स्पर्धेच्या आठवणी असतील, CM भोईर असतील, चंद्रकांत भोईर यांनी या स्पर्धेचे प्रणेते.
नागेश खंडागले आले 34 करायचे 3 षटक 34 बॅटिंग करेल बोरगाव सलामीची जोडी विवेक अमित आणि गोलंदाज नागेश खंडागले सेमीफायनल फायनल नेरे संघाविरुद्ध 2 हात कोण करणार यासाठी होणारी ही लढाई पहिला चेंडू नागेश खंडागले समोर उभा विवेक पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दबाव निर्माण केलाय पाठीराख्यांचा स्फुट आवाज येतो ऐकायला डॉट बॉल नागेश खंडागळे व्यावसायिक गोलंदाज बऱ्याच स्पर्धेचा अनुभव त्याच्याकडे मात्र सरावासाठी वेळ खूप कमी असतो नागेशला आपण बऱ्याच वेळा पाहिलं नागेश खंडागळे डॉट बॉल नेक्स्ट बॉल खुला टाकलाय ड्राइव्ह करतो डीप कडे फिल्डर रेडी चेंडू पकडलाय धाव घेण्याची तयारी दबाव तंत्राचा वापर बघा टाळ्यांचा आवाज येतोय बोरगावला सुद्धा सामना सोडायचा नाहीये सिंगल डबलने दबाव निर्माण होईल मात्र एक मोठा फटका उत्कंठा निर्माण करेल नागेश मात्र सहजासहजी ते करून देणार नाहीये तर नेरे टीम आपला एक प्रतिनिधी किंवा संगणक पाठवला तरी चालेल टॉन्स बॉक्स मध्ये आम्ही आपल्याला सूचना देतो नागेशला पाहूया नेक्स्ट बॉल समोर ठेवला वेग चांगला होता मुकेश बघत इनसाइड सर्कल मिडॉनला चेंडू अडवलाय गुड फिल्डिंग दर्जा चांगला आहे गोलंदाजाने केलेली करामत ज्या पद्धतीने पूर्वार्धामध्ये पाहिलं बोरगाव संघाचा तिकट मारा जिथे उसरलेला थांबवलं आणि आता नागेशचं षटक बघा 4 व्हीलर विनंती करतोय खेळाडू कक्षाकडच्या मागे 4 व्हीलर लाईट ऑफ करा ऑफ स्टंपवर ठेवला फिल्डर रेडी धाव घेण्याची तयारी ओ व्हेरी क्लोज दुशानला पाहिलं गुड फिल्डिंग दबाव निर्माण केला उसरली संघानं आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही दाखवून देत असताना आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही सामना कोण जिंकेल उत्कंठा वाढल्या सामन्याची पार्श्वभूमी पाहूया कोण जिंकेल कोण हारेल मॅच मध्ये का असेल 4 चेंडू 3 लाईन चांगली उभं ठेवलंय पॉवर प्ले मध्ये हेच करावं लागतं नागेश खंडागळेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत पॉवर प्ले मध्ये तुम्हाला हेच करावं लागतं 34चा टप्पा ओलांडायचे गुड बॉलिंग आवाज येतोय नागेश एक चेंडू चांगला पाहिजे आवाज येतो नागेश विकेट पाहिजे आवाज येतो नागेशची धारदार गोलंदाजी 5 चेंडू मध्ये 3 धावा थोडा दबाव असेल दबाव वाढलाय विवेक आणि अमितवर नेक्स्ट बॉल 24 लाईव्ह इव्हेंट्स अँड टीम आपण पाहतो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग नागेशनं सांगितलं मी झेल घेईन आणि पकडलाय झेल एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला फलंदाज होणार बाद बघा तिकडे काही प्रेक्षक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका सेमीफायनल आणि आयोजकांचं लक्ष हे पाठीराखे असतात पाठीची वेळ आहे ना शेखर आता कंट्रोल करणं थोडं कठीण आहे मात्र एन्जॉय जरूर करा आयोजकांनी सांगितले एन्जॉय करा मात्र सामना सुरू असताना नको 3 धावा 1 विकेट शेखर आवाज चेक करायचा का कुठल्या संघाचे पाठीराखे किती आहेत तर 3 संघ आहेत आतापर्यंत बोरगाव उसरली आणि नेरे आवाज चेक करायचा तर चला आवाज येऊ द्या बोरगाव के चला उसरली संघाचे बिग सपोर्टर पाठीराखे चला फायनलला जीतू 11 जे हनुमान नेरेचे पाठीराखे येतो आवाज आहेत सर्वांचा मॉरल सपोर्ट आहे यस क्या बात आहे हा प्रेक्षकांचा आवाज असतो गावाचा अभिमान असतो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय रोहित आलाय ओव्हर नंबर 2 धावा 3 आहेत 34 चेंजेस काही करण्यात येईल कारण मास्टर प्लॅन आखलाय हेमंत बघत त्यांना पाहतो इष्टांच्या मागे उभे असतात ओव्हर नंबर 2 रोहित पहिला चेंडू केला स्टेडीत
आम्ही थांबणार नाही. सुरुवात झाली. इथून मॅचला वेगळा रंग असेल. +4 एकूण धावा 7. च्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. एकूण धावफलक पुढे सरकले. 7 रन्स ऑन बोर्ड. 34 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन कडे सुद्धा आपण वळणार आहोत. 11 मध्ये 27. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज. रोहित आला. नेक्स्ट बॉल. राऊंड द विकेट नाव. ओ क्लीन बोल्ड. दांडी गोल त्रिफळाची बाद. 10 मध्ये 27. हो आपल्या दादा मॅच ऑन ठेवा. उसरलीला विनंती करतो एकत्रित येऊ नका. मॅच मध्ये रंगत निर्माण आहे. चौकार आले. विकेट. एकूण धावफलक 7 आहेत. विनिंग टार्गेट 34. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. बघा जितेंद्र भगत यांना पाहतो स्क्रीनवर. नितीनजी बघा जितेंद्र भगत तिथे आहेत आणि जल्लोष इथे साजरा होते. आज आपण पाहतोय VIP डाईज वर आमची काही मान्यवर मंडळी. CM बोईर साहेब यांना सुद्धा पाहतोय. काही अंतरावर ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं वेलकम. धावा 7 आहेत. 2 विकेट्स. येणारी चेंडू 10-27 ची गरज. लाईन पाहिली. फटका बनवला आणि हा ठोकलाय. 9 मध्ये 21 षटकार. या षटकाराला मॅच मध्ये पुन्हा उत्कंठा निर्माण झाले. चौकाराला विकेट आली. त्यानंतर षटकाराला. विनिंग कॅल्क्युलेशन 34. सामना सोडायचा नाही. गेलेला सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते. आज सामना आपण पाहिला. जो सामना खेळवला गेला होता बोरगाव विरुद्ध सामना होता बारवई. ती सुद्धा फाईट कमालीची राहिली. नेक्स्ट बॉल. ओ स्विंग होता आणि हे ओळखलं गोलंदाज रोहितनं का फलंदाज शपल होतो. जागा बनवतो आणि या वेळेला त्यांनी ऑफ स्टंप वरून स्विंग केला. चला की बघा हेमंत भगतने हा दिलेला कान मंत्र यशस्वी राहिलाय. फ्रंटफुटला येतो फलंदाज. त्यानंतर जागा बनवतो. स्ट्रोक बनवतो आणि आता एक क्षेत्ररक्षक नियुक्ती केल्या. फाईन लेगला चेंजेस केलेत. हा मास्टर प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजे. आता डीपला पाहतो. डीप स्क्वेअर लेग. एक फाईन लेग आहे. लॉन्ग ऑन आहे. मिड विकेट आहे. लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. आता फटका खेळला. कव्हर कडे क्षेत्र खाली होतं. सिंगल डबल चालतील. सिंगल डबलनं काही होणार नाही. मात्र तेवढा कमालीचा हुशारीचा फटका. कारण कव्हर एक्स्ट्रा कव्हर खाली होता आणि तिथे वरून खेळण्याचा प्रयत्न केला. आणि फलंदाज सुद्धा सांगतो मी सुद्धा कमी नाहीये. धावा 15. शेवटचा चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन 7 बॉल 19. इथे डॉट आला ना तर ताकद वाढेल उसरली संघाची आणि एक मोठा फटका आला ना तर मॅच अटीतटीची होईल. 7 मध्ये 19. 7 बॉल 19. गोलंदाज रोहित सज्ज होणार. नेक्स्ट बॉल. फिल्डर रेडी आहे. तिथे काही बिघडू शकत नाही कारण हेमंत भगतनं प्लॅन रचलाय. सिंगल. 6 मध्ये 18.
मध्ये खेळणारे जितू 11 जॉनमान नेरे संघ आणि त्यांच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉसशी संपर्क साधा. तर नेरे संघाला त्यांच्या संघाचे कोच संभाजीदादा मस्कर यांच्याकडून आणि राम काका मस्कर यांच्याकडून चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत फायनलसाठी. त्यांचा आपण धन्यवाद देऊया. चला मॅचकडे वळूया. 2 षटकं संपली, धावा 16 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशनकडे जरूर वळूया. नेरे संघाला विनंती करतो कारण जवळपास आता 3:53 झालेत. यस आशिष रेडी आहेत. 6 मध्ये करायचे 18. 6 चेंडू 18 आणि गोलंदाज आलाय. षटक हाताळतोय दुशान. मॅजिकल चेंज बॉलर आहे. बऱ्याच वेळा उसरलीसाठी हा गोलंदाज प्रमुख वेळा राहिलाय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, दबाव तंत्राचा वापर. दुशान आलाय. दुशानला माहिती आहे मोठे फटके त्याला रोखावे लागतील. डॉट बॉलची गरज आहे. जरी सिंगल डबल धावा गेल्या तरी दुशानला माहिती आपलं फारसं बिघडणार नाही. मात्र मोठे फटके रोखणं हे महत्त्वाचं आहे. फिल्डिंग सजावट मध्ये आपण पाहिलं फील्ड रिप्लेसमेंट, थोडा चेंजेस आणि आता शॉर्ट स्क्वेअर लेगला एक नियुक्ती केलं. काही चेंजेस असतील. क्षेत्ररक्षणामध्ये हटवलंय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. व्यूहरचनेमध्ये एक डीप लॉंग ऑन ठेवलाय कारण डाव्या हाताचा हा पॉवरफुल फलंदाज आहे आणि एक क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हटवलं तो डीप पॉइंटमध्ये नियुक्ती केलाय. दुशानवर जबाबदारी असेल. वाईट बॉल 6 मध्ये करायचे 17 धावा. कमॉन, उत्साह जरूर देत असताना उत्कंठावर्धक मॅच आहे. दुशान नेक्स्ट बॉल. एज लागली स्लिप मध्ये, फिल्डर रेडी. सिंगल डबलला दुशानला माहिती फारसं बिघडणार नाही. मात्र फलंदाजांना हेच ओळखावं लागेल. थोडी तारांबळ असेल, थोडं कसोशीने प्रयत्न करावे लागतील कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन चेंजेस होणं महत्त्वाचे. नागेशला माहिती अशा परिस्थितीमध्ये थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल. हालचाल करावी लागेल आणि त्या क्षमतेवर आपल्याला काम करावं लागेल. मॅच रंगतदार. कमबॅक कोण करणार? क्षेत्ररक्षणाची सजावट होत असताना इष्ट्यांच्या मागे हेमंत भगत मास्टर माइंड आहेत. अनेक वर्ष क्रिकेटची केलेली अविरत सेवा आणि आज गावच्या युवा वर्गानं खेळून नेहमी अनेक वेळाला या संघाने दादागिरी दाखवल्या. 5 चेंडू आणि 16ची गरज. यस पकडला झेल आणि मुकेश भगत होते चेंडू खाली. आणखीन एक बिग विकेट आणि आता 4 मध्ये गरज असेल. 16ची गरज. 4 बॉल 16. फायनल मध्ये कोण जाणार? कमबॅक केलं ना. वाईट बॉल सिंगल विकेट मिळाली. फलंदाज बाद झाला. आपण पाहिलं विवेक बाद झाल्यानंतर अमित बाद झाला. सिद्धेश थांबणं महत्वाचं. मात्र कुणाल नवीन फलंदाज सरकलाय. मंथन बोरगाव विरुद्ध उस्सारले. येणारे कॅल्क्युलेशन पाहिलं आपल्या डोळ्यासमोर येईल. 4 मध्ये 16. 4 बॉल 16. एक षटकार मॅच मध्ये कमबॅक करेल. लो फुल टॉस चेंडू. दुशान कमालीचं षटक हातोळते. सिंगल डबल काही बिघडणार नाही आणि त्याचं कौतुक केलं. आता येणारे 3 चेंडू 15ची गरज. 3 चेंडू 15 धावा. लक्ष विद्या मॅचकडे. 3:57 पहाटे रम्य पहाट आपण पाहतोय. गुलाबी थंडी सुद्धा, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आणि आपण पाहतोय संघर्ष योद्धा प्रीतम दादा मात्र ट्रॉफी CM भोईर साहेब या स्पर्धेचे प्रणेते. 3 मध्ये 15. डाव्या हाताचा फलंदाज खेळतो स्ट्रायकर एंडला बोरगाव कडून. कुणालनं डावाची सुरुवात षटकाराने केल्या. 3 मध्ये 15. जर षटकार आला तर मॅच मध्ये उत्कंठा वाढेल. दुशान रेडी. हाफ ट्रॅकर फटका फसलाय आणि बघा सिंगल डबल. इकडे थोडा क्रॅम्प आला. इमर्जन्सी इकडे क्रॅम्प आले. जरा कॉन्टॅक्ट करा. खेळाडू इथे थोडासा आपण पाहतोय घसरला. काही इमर्जन्सी असेल तर आयोजक आमचे जरूर हेल्प घ्या काही लागलं तर.
कमालीचा कमबॅक करून दिला दुशाननं. दुशानच्या या षटकाची डिटेल्स पाहिले तर वाईट, सिंगल, विकेट, त्यानंतर लेग बाईस 2 धावा आल्या. कमालीचं षटक 13 धावा दिल्या रोहितनं. नागेशच्या षटकामध्ये पाहिलं कमालीचं राहिलं 3 दिल्या आणि आता 2 मध्ये 13. लक्ष विद्या मॅचकडे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. जरी 2 षटकार आले ना तरी कन्फर्म उसरलीचा डाव चांगला असेल. गोलंदाजी चांगली. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर दुशांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग आणि अखेर आपला विजय निश्चित. विजयावर मार्गक्रमण करत असताना आपण जरूर पाहतोय हा सामना फायनल मध्ये प्रवेश करताना आता 1 चेंडू आणि 12ची गरज. तर बघा टॉस जिंकला होता संघ आपण पाहिलं उसारलीनं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ना बोरगावला थांबून ठेवलं. अक्षरशः बॅटिंग करत असताना जे योगदान दिलं. यस, मॅच विन फायनल मध्ये गेलाय संघ उसारले. यस, अभिनंदन, आपलं अभिनंदन. टॉस लगेच करणार आहोत. शेखर जॉईंट होतील आमच्या समोर. टॉस करूया. तर मी पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद देईन. आज फायनल रात्रीसाठी आम्हाला समालोचनाची संधी दिली प्रवीण भोईर अँड संपूर्ण टीम